श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जुलै वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना समर्पित मानली जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करतात, पूजा करतात, त्याचबरोबर व्रत देखील करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख आणि अडचणी ज्या आहेत तर ते गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच कमी होतात आणि मनुष्य आनंदाने जगू शकतो. सुख समृद्धी घरामध्ये मिळत असते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे की दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान श्री गणेशाला खास विशेष सेवा प्रार्थना जी आहे तर ती या दिवशी केली जाते आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना देखील केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र भगवान श्री गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत बाल सुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे अडचणी दूर करण्यासाठी खास विशेष शीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा, सेवा, आराधना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सदैव सुख शांती कायम टिकून राहते. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने भक्तांच्या मनातील सर्व अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. बघा, संकष्टीचं हे व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होतं असं देखील मानलं जातं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे अतिशय अत्यंत खूप महत्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होतं असं देखील म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि चंद्राची पूजा करून आपल्याला मगच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेशाच्या कृष्ण पिंगला स्वरूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशाने यश आणि सुख, शांती, समृद्धी ही नक्कीच प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून सकाळी 11:20 असणार आहे, परंतु या पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपती बाप्पांच्या पूजेत कधीही अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पांना संकटनाशक म्हटलं जातं. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी भगवान श्री गणेशाची मनोमन पूजा, दर्शन घेतल्याने त्यांच्या बुद्धीमध्ये भर पडते आणि ज्ञान देखील वाढते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शुभ प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी काही उपाय देखील घरामध्ये केल्या जातात, सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील असणारा कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नजरबाधा ही दूर होणार आहे आणि आपलं 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. आता कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. नक्कीच गणपती बाप्पा तुमचं जी काय समस्या असेल तर ती नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होईल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं.
या वेळेतील स्नान मनाला शांत आणि प्रसन्न करते. हे स्नान दिवसभराच्या पूजेसाठी शरीराला आपल्या मनाला शुद्ध करते, एक सकारात्मक ऊर्जा देत असते. भक्त गणेशाची पूजा अधिक मनोभावे करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात करण्याच्या अगोदर स्नान जे आहे तर या व्रताचा एक मुख्य भाग आहे. आता आपल्याला हातामध्ये थोड्याशा अक्षदा फुलं घेऊन गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा किंवा आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं असतं. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच कुठे एखाद्या नदीवरती किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपण आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे, जेणेकरून आपल्याला नदी तीरावरती किंवा एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळणार आहे. परंतु आपल्याकडनं झालेल्या कळत न कळत चुकांपासून पापांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळणार आहे. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम भगवंताच्या नामस्मरणाने सुरुवात करायची की आपला दिवस जो आहे तर तो शुभ आणि मंगलमय जावो, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिवसभर आपल्या शरीरामध्ये हो अशा भावनेने आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं. यानंतर आपलं घरामधलं जे काही झाडलोट पारोस आहे ते काढून घ्यायचं. आंघोळीचं पाणी काढायचं बकेटमध्ये. थंड पाण्याने स्नान करा, कोमट पाण्याने स्नान करा, गरम पाणी तुम्ही घेऊ शकता, कुठलंही पाणी तुम्ही घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे लाल चंदन. आता तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर तुम्ही पिवळं चंदन देखील टाकू शकता. परंतु तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा आपण काळे तिळापासून काही उपाय करतो ना तर तो खरोखर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही प्रखर पितृदोष असतो ना तर तो नक्कीच दूर होतो. त्याचबरोबर शत्रुपीडा असेल, नजरबाधा असेल, ग्रह दोष असेल, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक मानलं जातं. आपल्याला पंचगव्य सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पंचगव्याची पुडी जी आहे तर ती स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तिथून एक घरामध्ये आणून ठेवा. आणि ज्या काही अशा ठराविक तिथी येतात ना तर त्या ठराविक तिथीला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ते आवर्जून टाकायचं असतं. आता ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला खास विशेष महत्व दिलं जातं. आता हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अंगाला थोडस वाटीमध्ये घेऊन ते लावलं तरी देखील चालणार आहे. पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेणकूट या 5 गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हटलं जातं. गाईच्या संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभ कार्य, पूजाविधी यामध्ये पंचगव्याचा वापर जो आहे तर तो करण्याला खास जास्त प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग हा घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. आणि म्हणूनच तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य आवर्जून टाकायचं आहे किंवा अंगाला थोडंसं लावलं तरी देखील चालणार आहे. आता हे पंचगव्य आपल्याला कुठे मिळेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा जिथे कुठे धार्मिक साहित्य मिळतं ना आपलं पूजेचं त्या दुकानवर तुम्हाला मिळून जाईल. तिथे तुम्ही विचारायचं. या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात. आपल्याला स्नान करायचं. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायांचं कोणतं फळ जे आहे ना तर ते बहुतेक वेळा मिळत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे. दुसरा मग आपल्याला डाव्या खांद्यावरती ओतायचं आहे. यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान जे आहे तर ते करायचं आहे. स्नान करताना मात्र आपल्याला भगवान श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे. ओम गणपतये नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग हर हर गंगे
हा मंत्र देखील तुम्ही पठण करू शकता। कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्हाला स्नान करताना आवर्जून करायचा आहे। जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो ना, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, तर यामुळे मन आपलं शांत होतं। मनाबरोबर तणाबरोबर आपल्या मनाची देखील शुद्धता होत असते आणि पवित्र मनाने केलेली सेवा जी आहे, भक्ती जी आहे, तर ती आपल्याला नक्कीच फळ मिळवून देत असते। अतिशय साधा परंतु खूप साधा सोपा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील असणारा कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष नक्कीच कमी होतो आणि आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी जी आहे, तर ती देखील दूर होते। म्हणून आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्या शुक्रवारला हा अंघोळीच्या पाण्याचा उपाय जो आहे, तर तो आवर्जून करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू टाकायच्या आहे। आता ज्यांनी वेळेवरती व्हिडिओ बघितला त्यांच्याकडे जर पंचगव्य नसेल, मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी थोडंसं उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची पूड जी आहे, तर ती टाकायची आहे। कारण की बघा, उद्या योगायोगाने शुक्रवार आलेला आहे। शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप खास महत्वाचा मानला जातो। तर तुम्ही चिमूटभर वेलची पावडर जी आहे, तर ती एक वेलची कुटून तुम्ही पाण्यामध्ये टाकायचं। यामुळे काय होतं, तर आपला शुक्र ग्रह जो आहे, तर तो देखील बलवान होतो। आता तुमच्याकडे वेलचीही नसेल, तर मग तुम्ही चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, गुलाबजल टाकायचं आहे। ह्याही वस्तू तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। खूप छान तुम्हाला रिझल्ट जो आहे, तर तो बघायला मिळेल। यामुळे काय होतं, तर आपलं शरीर जे आहे, तर ते पवित्र होतं। आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ना, तर ती तयार होत असते। म्हणून आपल्याला रोजच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकणं शक्य आहे का? कुणालाच नाही। तर म्हणून आपण ज्यावेळी अशा ठराविक तिथींवरती जर असे खास करून काही उपाय सेवा करतो ना, तर त्यावेळी त्याचं फळ जे आहे, तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं। म्हणून नक्की उपाय करून बघा। सांगितल्याप्रमाणे वस्तू तुम्हाला ज्या तुमच्याकडे असेल त्या टाकण्याचा प्रयत्न करा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना आवडलीच असेल, समजलीच असेल। तर ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।